This is my last lecture on redox. Balancing chemical reactions will be discussed in the classroom. Let's start. We are going to find out oxidation number by formula method. Now this is not the exact way of finding oxidation number. The exact method to get accurate oxidation number or oxidation state is the structure based. We have already discussed it. Now the first rule is the algebraic sum of oxidation numbers of atoms in a chemical species. आता ती chemical species compound किंवा ion असू शकते is equal to 0 or the net charge on the species. रूल मी वाचून दाखवला. I've read it for you. पण आपण एक्झॅक्ट एक्झाम्पल बघूया इथं. Methane is a neutral molecule. Methane molecule is made up of one carbon atom and 4 hydrogen atoms. Methane molecule जो आहे एक कार्बन आणि 4 हायड्रोजननी बनलेला आहे. मग ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन plus oxidation number of hydrogen into 4 because there are 4 hydrogen atoms will be equal to 0. Why? Because methane is a neutral molecule. मिथेन हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, त्यामुळे कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर इंटू 4 या सगळ्या ऑक्सिडेशन नंबर्सची सम बेरीज ॲडिशन 0 असणार. का 0 असणार? कारण हा एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, चार्जलेस आहे. गॉट इट? आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. In sulfate ion SO4 with 2 units of negative charge, sum of oxidation numbers will be equal to -2. What's the reason? Look at the sulfate ion. It has one sulfur atom and 4 oxygen. 1 sulfur, 4 oxygen. It carries 2 units of negative charge. Here, oxidation number of sulfur plus 4 into oxidation number of oxygen will be equal to -2 because sulfate ion carries -2 charge. इथं सर्व पार्टिकल्सच्या ऑक्सिडेशन नंबरची सम 0 आली कारण हा मॉलिक्यूल न्यूट्रल होता. इथं मात्र सगळ्या ऑक्सिडेशन नंबरची सम -2 आली कारण या आयन वरती 2 युनिट्स ऑफ निगेटिव्ह चार्ज आहे. मग काय आहे? मी काय करत होतो? ऑक्सिडेशन नंबरची सम घेत होतो. जर मॉलिक्यूल न्यूट्रल असेल तर ती सम 0 येईल. ऑब्वियसली मॉलिक्यूल न्यूट्रलच असतो. आणि जर पार्टिकल चार्जड असेल तर त्याच्या ऑक्सिडेशन नंबरची सम त्या चार्ज एवढी येईल. आता इथं निगेटिव्हली चार्ज आयन घेतलाय, पॉझिटिव्हली चार्ज आयन असता तर ती सम प्लस व्हॉट एव्हर आली असती, +1 +2 +3 अशी आली असती. अल्जिब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम्स इन अ केमिकल स्पेसिस. आता ती केमिकल स्पेसिस कंपाऊंड असू शकते, मिथेन हे कंपाऊंड आहे, किंवा आयन असू शकते SO4 डायनिगेटिव्ह, इट्स एन आयन, इज इक्वल टू 0. आता 0 केव्हा? जर मॉलिक्यूल दिलेला मॉलिक्यूल आहे आणि तो न्यूट्रल आहे. मॉलिक्यूल न्यूट्रलच असतो. आणि ती चार्ज एवढी केव्हा असते? जेव्हा दिलेली स्पेसिस एक चार्ज्ड आयन आहे. ठीक आहे? ओके, लेट्स go for the next slide. हा एक महत्वाचा रूल आहे. हा आपण स्ट्रक्चरवरनं खरं म्हटलं तर समजावूनच घेतलेला आहे, पण आता तो जास्त इफेक्टिव्हली कळेल.
आपण ऑक्सिडेशन नंबर जेव्हा स्ट्रक्चरच्या साहाय्यानं असाइन करतो तेव्हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला शेअर्ड पेअर असाइन करतो. वी अलॉट the shared pair of electrons to more electronegative element. Ata this happens when the two atoms involved have different electronegativity values. Okay, ata itha baga काय आहे, a free element regardless of whether it exists in monoatomic state or polyatomic state. आता monoatomic state म्हणजे काय, all metals exist in monoatomic state. म्हणजे sodium molecule is made up of one sodium atom, magnesium molecule is made up of one magnesium atom. जो molecule एका ॲटमनच बनलाय तो मोनोॲटॉमिक. आणि अनेक ॲटम्सनी जर मॉलिक्यूल बनला असेल, इफ अ मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ मेनी ॲटम्स इट विल बी कॉल्ड एज पॉलीॲटॉमिक. H2 is a polyatomic molecule. P4 is a polyatomic molecule. S8 is a polyatomic molecule. That means 8 sulfur atoms form a molecule of sulfur. 4 atoms of phosphorus form a molecule of phosphorus. 2 atoms of hydrogen form a molecule of hydrogen. आता फ्री स्टेट मधला एलिमेंट म्हणजे Hg कुणाबरोबर आहे, नाही Hg आहे तो. H2 exists as hydrogen, H2 आहे, बाकी कुणीही नाही आहे. It's not a compound, it's just an element. अशा वेळी त्यातल्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर 0 मानायचा. आता का सरळ आहे, H2 मॉलिक्यूल मध्ये HH बॉन्ड पेअर तुम्ही कोणाला देणार, कुणा एकाला देऊ शकता नाही का, कारण ही जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे इट विल बी इक्वली शेअर्ड because both the hydrogen atoms have same value of electronegativity. There is no difference in electronegativity. अशा वेळी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन काय येणार, इट विल बी 0. ठीक आहे, H2 असेल, P4 असेल, S8 असेल, Hg असेल, फ्री एलिमेंट आहे, फ्री एलिमेंट, जस्ट एन एलिमेंट, नथिंग एल्स. मोनोॲटॉमिक स्टेट मध्ये असू दे किंवा पॉलीॲटॉमिक स्टेट मध्ये असू दे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार. पण समजा एक फ्री आयन आहे पण तो कंपल्सरी मोनोॲटॉमिक आहे. आय एम टॉकिंग अबाउट अ फ्री मोनोॲटॉमिक आयन. त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती, इक्वल टू द चार्ज इट कॅरीज. सोडियम आयन, इट्स अ कॅटायन, कॅरीज +1 चार्ज, ऑक्सिडेशन स्टेट +1. मॅग्नेशियम कॅरीज 2 units of positive charge, oxidation state +2. Aluminum carries 3 units of positive charge, its oxidation state is +3. Nitride ion carries 3 units of negative charge, oxidation state is -3. Sulfide ion carries 2 units of negative charge, its oxidation state is -2. Chloride ion -1 oxidation state. सल्फेट हे एक्झाम्पल इथं ऍप्लिकेबल नाही, कारण सल्फेट एक सल्फर, लेट्स सी दैट स्लाइड हियर, हे नाही कारण हा मोनोॲटॉमिक नाही ना आयन, हा पॉलीॲटॉमिक आयन आहे. 1 सल्फर 4 ऑक्सिजन. ओके, मग ही सगळी काय ऍप्लिकेबल आहेत, बिकॉज ऑल दीज आयन्स आर मेड अप ऑफ ओनली 1 ॲटम, म्हणजे हे मोनोॲटॉमिक आयन्स आहेत. मग अशा वेळी त्यांच्यावरचा चार्ज हीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. नेक्स्ट स्लाइड. We have actually discussed modern periodic table. आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल पूर्णपणे अभ्यासलेलं आहे. त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला एस ब्लॉक आठवतोय का बा, विच इज प्रेझेंट टू द लेफ्ट ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्या एस ब्लॉक मध्ये 2 ग्रुप्स आहेत, फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट ग्रुप कंटेन्स अल्कली मेटल्स and second group contains alkaline earth metals. तर एस ब्लॉक मधल्या अल्कली मेटल्सची म्हणजे सोडियम पोटॅशियम सारखे जे आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर +1 मानला जातो, असतोच, मानायला काय गरज आहे. आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स जे आहेत सेकंड ग्रुप मधले मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या एस ब्लॉक मधले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे, देअर ऑक्सिडेशन नंबर इज +2 ऑलवेज. Don't forget this. Alkali metals belonging to the first group of modern periodic table are assigned +1 oxidation state,
alkaline earth metals present in second group of modern periodic table are assigned with +2 oxidation state. आता यामध्ये काही महत्त्वाच्या केसेस आपण बघूया. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इन इट्स कंपाउंड्स इज जनरली +1 कारण तो फर्स्ट ग्रुपमध्ये आहे. सोडियम पोटॅशियम यासारख्यांच्या अल्कली मेटल्सच्या कंपनीतला आहे, तो सानिध्यातला संगत त्याची ती आहे +1. पण आयनिक हायड्राइड्स मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट, त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 आहे. मोस्ट ऑफ द कंपाउंड्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज +1 बट इन आयनिक हायड्राइड्स cationic hydrides oxidation number of hydrogen is -1. आता प्रश्न हा पडला की what are these hydrides? I have made it simple here. Compounds of hydrogen with electropositive metals like sodium, magnesium and lithium. हायड्रोजनची कंपाउंड्स सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम सारख्या मेटल्स बरोबरची. ठीक आहे. KH, NaH, LiH, CaH2, MgH2 बघा, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल हायड्रोजन बरोबर आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल हायड्रोजन बरोबर आहे. आता हायड्रोजन जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह टेंडन्सी असलेल्या मेटल बरोबर असेल, ज्याची आता लिथियम हॅज अ ग्रेटर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स दॅन हायड्रोजन, म्हणजे लिथियम कडे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. अशा वेळी हायड्रोजन हॅज टू प्ले द इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर रोल. तुमच्या लक्षात आलं का बघा? हायड्रोजन पेक्षा लिथियम जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हायड्रोजनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह बनावं लागतं इथं. आता लिथियम हायड्राइडची केस आपण बघूया. लक्षात घ्या, हा मॉलिक्यूल आहे, हा न्यूट्रल आहे. मग लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर यांची सम किती येणार? 0. वी हॅव डेल्ट विथ द रूल. आपण तो रूल बघितलाय. मॉलिक्यूल न्यूट्रल असतो, त्याच्यातल्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची सम काय असते? 0 असते. आता इथं ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लिथियम इज +1. आता तुम्ही म्हणाल की का +1 घेतली? लिथियम अल्कली मेटल आहे, फर्स्ट ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आहे, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण +1 मानतो. जर अल्कलाइन अर्थ मेटल सेकंड ग्रुप मधला असता तर आपण +2 घेतली असती. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लिथियम इज +1. इट इज अन अल्कली मेटल इन ग्रुप 1 ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता लिथियम हायड्राइड मध्ये आपण लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर +1 घेतलाय, हायड्रोजनचा आपण X कन्सिडर करूया. लेट अस से that oxidation state of hydrogen in lithium hydride is X. आता there is one lithium and one hydrogen. लिथियमचा किती आहे? +1. हायड्रोजनचा काय कन्सिडर केलाय? X. +1 + X is equal to 0. ऑक्सिडेशन नंबरची सम लिथियम हायड्राइड मधल्या लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर यांची सम 0 घेतली. आता का 0 घेतली? कारण लिथियम हायड्राइड एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, मॉलिक्यूल न्यूट्रल आहे. मग +1 + X is equal to 0. therefore X is equal to -1. therefore oxidation state of hydrogen is -1 in lithium hydride. म्हणून काय सांगितलं? हायड्राइड्स मध्ये आयनिक हायड्राइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज -1. मी दुसरा एक एक्झाम्पल घेतो. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ही कॅटायनिक हायड्राइड्स आहेत. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॅल्शियम इज +2 as it is an alkaline earth metal in group 2 of modern periodic table. कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 मानली आपण. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॅल्शियम +2 मानली का? ओके, कारण तो अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये. वरती काय लिहिलंय बघा? अल्कली मेटल्स फर्स्ट ग्रुप S ब्लॉक मॉडर्न पिरियॉडिक टेबल, अल्कलाइन अर्थ मेटल्स सेकंड ग्रुप S ब्लॉक मॉडर्न पिरियॉडिक टेबल, अल्कली मेटल्स +1, अल्कलाइन अर्थ मेटल्स +2. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॅल्शियम इज +2. let X be the oxidation state of hydrogen let X be the oxidation state of hydrogen. हे पुन्हा BX नको होतं. hence in calcium hydride, आता कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2. हायड्रोजनची +1 + X आहे, हायड्रोजनची +X आहे. हायड्रोजनची आपण X कन्सिडर केली आहे. आता X कन्सिडर केली असेल, एका हायड्रोजनची आहे ना, मग 2 हायड्रोजनची किती येणार? 2x. कॅल्शियमचा ऑक्सिडेशन स्टेट +2, हायड्रोजनची X × 2 2x. 2 + 2x is equal to 0. but 2x is equal to -2 and finally X is equal to what? -1. बघा, आयनिक हायड्राइड्स मध्ये
ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज -1. मी काय सांगितलं तर की मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये हायड्रोजन +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, पण आयनिक हायड्राइड्स मध्ये तो -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजे व्हेन हायड्रोजन इज इन कॉम्बिनेशन विथ अल्कली मेटल और अल्कलाइन अर्थ मेटल which are more electropositive than hydrogen has to show -1 oxidation state. बहुतेक कंपाऊंड्स मध्ये हायड्रोजन +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स बरोबर जेव्हा तो हायड्राइड्स फॉर्म करतो तेव्हा मात्र त्याला -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवावी लागते. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट 100 वेळा सांगून गुळगुळीत झालेलं आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इन ऑल इट्स कंपाउंड इज -1. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द एंटायर मॉडर्न पिरियडिक टेबल. संपूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये फ्लोरीन हे सर्वाधिक इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. त्याची आणखी 3-4 कारण आहेत, आपण बघू नंतर. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल अदर हॅलोजन्स इज ऑल्सो -1. म्हणजे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, यांचीही ऑक्सिडेशन स्टेट -1 असते मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये. पण हे जे आहेत ना क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे जेव्हा ऑक्सिजन बरोबर असतात तेव्हा मात्र दे हॅव टू शो प्लस ऑक्सिडेशन स्टेट, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन नाही म्हटलं मी, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यासारखे हॅलोजन जेव्हा ऑक्सिजन बरोबर असतात तेव्हा त्यांना पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटच दाखवायला लागणार, कारण ऑक्सिजन क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यातल्या प्रत्येकापेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ओके. आता लेट्स सी एन एक्झाम्पल ऑफ परक्लोरिक ऍसिड, HClO4. क्लोरीन X ऑक्सिडेशन स्टेट, हायड्रोजन +1. मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये हायड्रोजन +1 असतो, आपण बघितलंय. ओके. ऑक्सिजन -2, हायड्रोजन +1, ऑक्सिजन -2, क्लोरीन X. हायड्रोजन एक आहे 1, क्लोरीन माहित नाही ऑक्सिडेशन स्टेट, X एकच आहे. ऑक्सिजन ऑक्सिडेशन स्टेट -2, बट देर आर 4 ऑक्सिजन ॲटम्स, -2 into 4 -8. या सगळ्यांची सम 0 घेतली. का घेतली बाबा 0? HClO4 ॲज अ स्पेसीज इज अ मॉलिक्यूल, इट्स न्यूट्रल. न्यूट्रल असेल तर सगळ्या ऑक्सिडेशन नंबरची सम काय घ्यायची? 0. सॉल्व करा. X इज इक्वल टू +1. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन इन परक्लोरिक ऍसिड इज +7. फ्लोरीन जो आहे ऑलवेज -1. हॅलोजन्स बाकीचे जे आहेत -1 मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये. पण जेव्हा हॅलोजनला त्यांच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन बरोबर राहावं लागतं तेव्हा त्यांना पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवावी लागते. यू कॅन सी इट हिअर. समजलंय का बघा. आता समजा इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे. आता फॉर एक्झाम्पल IF5. आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे, फ्लोरीनची जास्त आहे. इथं व्हेन आयोडीन इज इन कंपनी विथ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन त्याला ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह दाखवायला लागेल. क्लोरीन ClF3, क्लोरीन पेक्षा फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, क्लोरीनला ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह दाखवावी लागते +3. IF7 आयोडीन लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ठीक आहे. मग आयोडीनला बघा पुन्हा इथं पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवावी लागते. मग फ्लोरीन विल ऑलवेज शो -1 ऑक्सिडेशन स्टेट. अदर हॅलोजन्स विल शो -1 ऑक्सिडेशन स्टेट, बट अदर हॅलोजन्स विल also show positive oxidation states when they combine with more electronegative element like oxygen, like fluorine. Interhalogen compound मध्ये जो less electronegative आहे तो positive oxidation state दाखवेल, जो more electronegative आहे तो negative oxidation state दाखवेल. ठीक आहे. नेक्स्ट, oxidation numbers of both oxygen and sulfur in their normal oxides and sulfides is -2. तुम्ही बघा, आपण स्ट्रक्चर्स काढली ती निरनिराळी. त्या स्ट्रक्चर्स मध्ये ऑक्सिजन मोस्ट ऑफ द टाइम्स काय दाखवत होतं? ऑक्सिडेशन स्टेट -2. म्हणून ज्यांनी स्ट्रक्चर्सची लेक्चर्स अजूनही बघितले नाहीत मोठा गुन्हा केलेला आहे. आळस करू नका. निदान आता तरी सगळी रेडॉक्सची लेक्चर्स बघा, नंतर रडायचं नाही. कळत नाही काय उपयोग नाही त्याचा. यू हॅव टू बी सिन्सिअर.
तुमचा सिलेबस जर मी आत्ता काम केलं नाही, तुम्ही आत्ता काम केलं नाही तर संपणं कठीण होईल. हाताला हात धरून बसण्यात काही पॉइंट नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, 8 स्ट्रक्चर्स, त्या सगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये मोस्ट ऑफ द टाइम ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय होतं ती -2. ऑक्सिजन 16व्या ग्रुपमध्ये आहे, त्याच ग्रुपमध्ये ऑक्सिजनच्या खाली सल्फर आहे. आपण म्हणतो ना एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप शो सेम केमिकल प्रॉपर्टीज. मग एकाच ग्रुपमधला आहे ऑक्सिजन आणि सल्फर. मग ऑक्सिजन जर -2 दाखवत असेल तर सल्फर पण काय दाखवणार -2. पण कुणामध्ये इन देअर नॉर्मल ऑक्साइड्स, पेरॉक्साइड्स मध्ये ऑक्सिजन काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो चर्चा झाली आहे -1. सुपर ऑक्साइड KO2. मला तुम्ही यातल्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करून पाठवायची. प्रत्येकानं वहीमध्ये लिहायचं, त्याचा फोटो काढून पाठवायचा मला. KO2 इज अ सुपर ऑक्साइड. या सुपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल हे सांगा. K अल्कली मेटल आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट ठरलेली आहे +1, फर्स्ट ग्रुपमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलच्या. न्यूट्रल मॉलिक्युल आहे KO2. मग यातल्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची सम काय येणार 0. एवढं सांगितल्यानंतर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट यामधली यायला पाहिजे. OF2. यामध्ये ऑक्सिजन तुम्ही निगेटिव्ह घेणार काय ऑक्सिडेशन स्टेटचं? नाही. का नाही घेऊ शकत? कारण ऑक्सिजन पेक्षा फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. मग फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपण नेहमी -1 घेतो. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण X कन्सिडर केली. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन आपण X कन्सिडर केली. एक ऑक्सिजन आहे X, फ्लोरीन 2 आहेत. एका फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1, -1 × 2. मग X प्लस -1 × 2. का घेतलं -1 × 2? तुम्ही म्हणाल फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ती एका फ्लोरीनची असते. There are 2 fluorine atoms, therefore -1 × 2. X oxidation state of oxygen -1 × 2 हा फ्लोरीनचा पार्ट आहे, ऑक्सिजनचा पार्ट आहे. X - 2 = 0. X किती आला? +2. म्हणजे ऑक्सिजनला जेव्हा फ्लोरीन भेटतो तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येते बघा इथं. जस्ट चेक इट. दॅट इज +2. वाचून बघा स्लाइड एकदा 2 मिनिटं. ठीक, हे लक्षात ठेवा. पेरॉक्साइड्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -1. सुपर ऑक्साइड तुम्ही मला पाठवणार आहात, वहीत लिहायचं, फोटो काढून मला व्हॉट्सअप करायचा कुठल्याही परिस्थितीत. तुम्हाला नंबर माहिती आहे. डू इट. इफ X इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ N, या सगळ्या स्पेसिस मध्ये आपण नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे. आपण रूल्स जे बघितले, फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. नायट्रोजन ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन नंबर आपण X कन्सिडर केलाय. हायड्रोजन मोस्ट ऑफ द कंपाउंड्स मध्ये +1. कोणामध्ये -1 होता हायड्रोजन आठवते का? आयनिक हायड्राइड्स मध्ये. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल बरोबर जेव्हा हायड्रोजन कंपाउंड फॉर्म करतो तेव्हा नायट्रोजन X, हायड्रोजन +1 × 3. आता काय × 3? एका हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. देर आर 3. मग X + 3 = 0. काय आलं? X = -3. N2H4 हे NH2 आहे. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इज X × 2 twice X. Oxidation state of hydrogen is +1 × 4 twice X + 4 = 0. twice X का आले? नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट तर X आहे. अरे एका नायट्रोजनची X आहे. देर आर 2 नायट्रोजन ॲटम्स. twice X + 4. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट तर +1 आहे. मग +4 का आले? बिकॉज एका हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. देर आर 4 हायड्रोजन ॲटम्स. +1 × 4 सॉल्व करा. X = काय येणार? -2. twice X + 4 = 0. twice X = -4. मग X = काय येणार? -2. N2O4. Watch it here. Oxidation state of nitrogen is X. Oxidation state of oxygen most of the compounds मध्ये -2. मग N2O4 X × 2 का? Nitrogen's oxidation state is X, but there are 2 nitrogen atoms, twice X. Oxidation state of oxygen is -2 × 4. But twice X
मायनस सेट इज इक्वल टू 0. सॉल्व करा. एक्स इज इक्वल टू काय येणार 4. हे बघा नायट्राईट आयन आहे इथं. वॉच इट. हे एक सांगतो इथं NO2 मोनो निगेटिव्ह. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन एक्स. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन -2 इंटू 2 -4. आता इथं एक्स -2 इंटू 2 यांची सम -1 का घेतली? चार्ज आहे याच्यावरती, आयन आहे. मग आयन असेल तर त्याच्यातल्या ऑक्सिडेशन नंबरची सम किती घ्यायची? चार्ज एवढी -1. काय आलं? एक्स इज इक्वल टू व्हॉट? +3. तुम्हाला समजते का बघा हे सगळं? इफ यू आर अंडरस्टँडिंग दॅट्स गुड. आणखी एखादं सांगतोय. नायट्रिक ऍसिड बघूया. HNO3. हायड्रोजन एक आहे +1. नायट्रोजन एक आहे एक्स. ऑक्सिजन -2 इंटू 3 0. सगळ्यांची ऍडिशन 0 का घेतली? कारण हा न्यूट्रल मॉलिक्यूल. दिस इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल. इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ ऑल द atoms is considered to be 0 is 0. +1 +6 +3 इंटू -2. हायड्रोजन +1 आहे मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये. ऑक्सिजन -2 आहे मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचे. आपण एक्स कन्सिडर केला. सॉल्व करा. +5. स्ट्रक्चर मध्ये पण +5 आली ती उघडून बघा. That's how we find out oxidation number by formula method. रिवाइज करा. मी याची PDF पण ग्रुपवर टाकणार आहे. ठीक आहे? तुमच्याकडे रूल्स असावे. टेक्स्टबुक मध्ये असतात पण उघडायला पाहिजे ना. ठीक आहे? कीप वर्किंग, कीप वर्किंग. दॅट्स इट. वी हॅव फिनिश्ड. मी उद्या रात्री किंवा परवा सकाळी ऑक्सिजन फॅमिलीवरती पुढे जाणार आहे. ओके. रेडॉक्स आणि थर्मोडायनामिक्स या 2 चॅप्टर्स वरती मी गुरुवारी किंवा शुक्रवारी टेस्ट घेणार आहे. प्रिपरेशन करून ठेवा. 75 MCQs विचारणार आहे आणि तुम्ही सोडवताय की नाही मला कळणार आहे. एवढं लक्षात ठेवा. एक्सपेक्टिंग अ गुड परफॉर्मन्स फ्रॉम यू. थँक यू.